नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझे या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 19 मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा मराठी संस्कृतीतला आणि हिंदू धर्मातला एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे जे चैत्र शुद्ध पद्धतीला साजरी केला जातं. गुढीपाडव्याच्या दिवशी हा नवीन वर्षाच्या सुरुवात मानला जातं. याच दिवसापासून हिंदू नववर्षाच्या सुरुवात होतं. पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाच्या निर्माण केल्या म्हणून या दिवशी सृष्टी दिन आहे असेही मानलं जातं. रामायणानुसार रावणाचा पराभव करून प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासानंतर अयोध्यात परतलेली तेव्हा संपूर्ण प्रजेला गुढी उभारून त्यांचे स्वागत केले होते. आणि सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे गुढीपाडवा हा एक साधारण साधारण दिवस नसून ती 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त असं आहे. नवीन व्यवसाय देखील खरेदी करू शकता. कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी कोणतेही वेगळ्या मुहूर्त पाहायला जास्ती गरज काही नाही. पूर्वीचा दिवस अतिशय पवित्र आणि शुभ मानलं जातं. या गुढीपाडव्याच्या दिवशी घराबाहेर गुढी उभारली कारण गुढी ही विजय, समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानले जातं. गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे वाईटावरच्या चांगल्याच्या मतून आपण साजरी करत असतो. या दिवशी आपण ज्या काही गोष्टी चांगल्या करत असतो, ते जे काही प्रभावी उपाय करत असतो तर ते सिद्ध होतंय. त्या उपायाचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतो. आणि म्हणूनच आज या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या गुरुवार गुढीपाडवा सकाळी घराच्या उंबरवट्यावर ठेवा. ही एक वस्तू खूप भरभरूट होईल. एक रात्री सोन्यासारखा दिवस येतील. 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन घराच्या मुलाच्या पतीच्या अगदी भरभरूट प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला घराच्या उंबरवट्यावर ठेवायची आहे, हा उपाय कोणत्या वेळात करायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाय बटनलाही देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या उद्या करायचा आहे. गुढीपाडवा हा नकारात्मकतेतून विजय, नवीन सुरुवात आणि चैतन्याचा सण आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या घराच्या भरभराट होण्यासाठी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा तर उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकता. ते म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी. व्हिडिओच्या अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे 3.5 शुभ मुहूर्तापैकी असलेली एक संपूर्ण मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावरती आपण जे काही कार्य करतो किंवा जे काही उपाय करतो ना ते खूप जास्ती प्रभावी ठरत असतं. त्या उपायाच्या आपल्याला शीघ्र फळ प्राप्ती होतं. म्हणून आणि आपल्या घराच्या भरभराट होण्यासाठी, आपल्या कुटुंबाच्या प्रगती होण्यासाठी, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हा जो उपाय आहे तर हा उपाय उद्या करायचा आहे. ज्या घरातली स्त्री गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करते ना त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करत असते. कारण गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी
हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. ही वस्तू जर आपण घराच्या उंबरवट्यावर ठेवली तर लक्ष्मीच्या कृपेने घरातले सर्व दुःख, संकट, अडचणी, दारिद्र्य नष्ट होतो. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील, कष्ट आणि मेहनत करून तुमच्या घरामध्ये पैसे येत असेल, परंतु ते आलेली पैसे जर तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, आलेली पैसे हा घरातून कोणत्याही कारणाने निघून जात असेल, म्हणजेच लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्या घरात स्थिर नाही, तर लक्ष्मीच्या स्थिर करण्यासाठी हा जे उपाय आहे तर हा खूप जास्ती प्रभावी मानलं जातं. आता घरामध्ये लक्ष्मी येतं किंवा लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसे असतो असं का? अजिबात नाही. घरामध्ये लक्ष्मी येणं म्हणजे आपल्या घरामध्ये एक प्रकारचे खूप शांती, समृद्धी असणे सुद्धा तेवढंच महत्त्वाचे आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये प्रेम एकुलता असणे, आपल्या कुटुंबामध्ये एक प्रकारच्या आनंदाच्या आणि सकारात्मक वातावरण असणं सुद्धा तेवढाच महत्त्वाचे आहे. जेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक आणि सर्व काही वातावरण हे चांगले असतं, त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्वतः वास करत असते. अशा घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणतेही उपाय केलं जातं नाही. तिथे सुख शांती असतं, तिथंच लक्ष्मी येत असतं. आणि हा उपाय केल्याने आपल्या घरातली सर्व नकारात्मक जे आहे तर ती दूर होतं. आणि म्हणून उद्या न चुकता तुम्हाला हा जे उपाय आहे तर हा करायचा आहे. कारण काही दिवसांच्या महत्त्व हे खूप जास्ती असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात. आणि गुढीपाडव्याच्या दिवशी केले उपाय हे कधीच वाया जात नाही. तसेच हा उपाय केल्याने घरातली वादविवाद, कलेश नष्ट होऊन आपल्या घरामध्ये चांगले बदल जे आहे तर ते निर्माण होत असतो. आपल्या घरच्या मुलांच्या प्रगती व्हायला सुरुवात होतं. घरातले दारिद्र्य हे दूर होऊन आपल्या घराची खूप भरभराट. आता जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर करायचे आहे. 12 वाजण्याच्या आत आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती घरच्या उंबरवट्यावर ठेवायची आहे. आणि शक्य असेल तर अगदी सकाळच्या सकाळी तुम्ही 7 वाजल्यानंतर हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 कडुलिंबाच्या पान, थोडीशी हळद, थोडीशी लाल चंदन तुम्हाला टाकायचे आहे. आणि या पाण्यात तुम्हाला स्नान करायचे आहे. यामुळे आपल्या शरीर, मन, आत्मा शुद्ध आणि पवित्र होतं. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्याला देवघरातल्या देवाच्या विधिवत पूजा करून घ्यायची आहे. यानंतर जर तुम्हाला गुढी उभारायची असेल, कारण गुढी सुद्धा सकाळच्या सकाळी उभारावी, म्हणून तुम्हाला सर्वप्रथम गुढी उभारून घेतली आणि स्नानानंतर मुख्य प्रवेशद्वारावरती हा उपाय केला तरी चालेल. किंवा तुम्हाला शक्य असेल तर सर्वप्रथम तुम्ही उंबरवट्यावर हा उपाय करूनही घ्या आणि यानंतर तुम्ही गुढी उभारलं तरीही चालेल. आता उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे आहे, एक तांब्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचे आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र आणि थोडंसं हळद टाकायचे आहे. पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याला सर्वप्रथम आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर दाराच्या उंबरवट्यावर शिंपडायच्या आहे. उंबरवट्टा बाहेर शिंपडायचे आहे, मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा शिंपडायचे आहे. आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचे आहे. यानंतर बघा, योगाने गुढीपाडवा हा गुरुवारी आलेली आहे आणि आपण प्रत्येक गुरुवारी उंबरवट्यावरती हळदीच्या लेपन करत असतो. आणि म्हणूनच आपल्या एक वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये पाणी टाकायचे आहे. गंगाजल असेल तर ते टाका, गोमूत्र असेल तर ते टाकायचे आहे, गुलाब जल असेल तर ते सुद्धा टाकू शकता. आणि यानंतर
त्याची पेस्ट करून तुम्हाला उंबरवट्यावरती हळदीच्या लेपन करून घ्यायचे आहे. हळदीच्या लेपन करून झाल्यानंतर ना तुम्हाला सर्वप्रथम आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा प्रज्वलित करायचे आहे. ते कसं तर एक मातीची पंती घ्या, त्यामध्ये शुद्ध गाईच्या तूप घालायचे आहे. बघा तुम्ही 99% प्रयत्न करा की या दिवेमुळे तुम्ही तुपाच्या घाला या तेलाच्या घाला दिवस तुपाच्या खूप मोठी धार्मिक महत्त्व आहे. जर तुमच्या गुढीपाडव्याच्या दिवशी सोना चांदी खरेदी नाही केलं तरीही चालेल, परंतु प्रत्येकाने थोडासा तूप जे आहे तर ते आवर्जून खरेदी करायचे आहे. आणि हे तूप गायचंच असायला हवा. ज्या घरामध्ये या दिवशी तूप खरेदी केलं जातं ना त्या घरात वर्षभर माता लक्ष्मी अखंड वास करते. म्हणून या दिवशी थोडासा तूप खरेदी करायचे आहे आणि त्याच्या दिवा आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी समोर लावायचे आहे. आणि म्हणून मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा दिवा लावताना त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूपच घालायचं आहे. दिव्याच्या तर असे कंडिशनमध्ये तुम्ही तेल देखील घालू शकता. यानंतर ना या दिवा जे आहे तर तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. एक प्लेटमध्ये तुम्हाला थोडासा तांदूळ ठेवायचे आहे आणि तांदूळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचे आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तुमच्या उजवी साईडला असणार आहे तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहे. आणि यानंतर ना हा उपायाला सुरुवात करायची आहे. कारण कोणतेही उपाय किंवा सेवा उपाय जर अग्नीचे साक्षीने केला तर ते सेवा देवापर्यंत पोहोचण्याच्या काम दिवा करत असतो. आणि म्हणून सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचे आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला काय करायचे आहे, आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पान, कडुलिंबाच्या पान आणि झेंडूच्या फुलं जी असतात ना त्याची एकत्र करून तोरण बनवायचे आहे. आणि असं ते तोरण तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहे. जर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंब आणि आंब्याच्या पानाच्या तोरण जर मुख्य प्रवेशद्वारावरले लावलं तर ते तोरण नकारात्मक शक्तीच्या घराबाहेर खेचत असतो. आपल्या घरामध्ये जे काही सकारात्मक आहे, ते काही इडापिडी आहेत किंवा जे काही दोष आहेत तर ते आपल्या घरातून बाहेर खेचण्याच्या काम करत असतो. तोरण करत असताना म्हणून तुम्हाला हेच तोरण मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहे. बरेच जण या दिवशी आर्टिफिशियल तोरण लावतात, परंतु ते लावण्यापेक्षा तुम्ही हे तोरण नक्की लावा. नक्कीच याच्या सकारात्मक परिणाम जे आहेत तर तुम्हाला दिसून येतील. आता छान तुम्ही तोरण लावल्यानंतर ना काय करायचं आहे, थोडासा कुंकू घ्यायचा आहे. कुंकूमध्ये पाणी टाकायचे आहे आणि उंबरवट्यावर तुम्हाला हळदीच्या लेपन केलं आहे ना तिथे तुम्हाला डावे आणि उजवे साईडला स्वास्तिक काढायचे आहे. स्वास्तिक हे मांगल्य प्रतीक आहे आणि गुढीपाडवा हा देखील मांगल्य प्रतीक आहे. जेव्हा आपण उंबरवट्यावरती स्वास्तिक काढतो तेव्हा आपल्या घराच्या अखंड लक्ष्मी वास करत असते. स्वास्तिक काढताना मधल्या 4 बिंदू आणि इकडे 2 साईडला सुद्धा घ्यायचे आहे. यानंतर ना उंबरवट्यावर मधोमध तुम्हाला कुंकुवानी 5 बोट ओढून घ्यायचे आहे. या प्रकारे आपल्या जेव्हा देवपूजा आपली असतं, जेव्हा पूजा करत असतो, कलश मांडत असतो, कलशावरती आपण 5 बोट ओढत असतो. अगदी त्यांची पद्धतीने तुम्हाला कुंकुवाच्या 5 बोट जे आहेत तर ते उंबरवट्यावर मधोमध वडून घ्यायचे आहे. यानंतर ना काय करायचे आहे की तुम्हाला तांब्याच्या 2 कलश घ्यायचे आहे किंवा पितळ्याच्या तुमच्याकडे 2 कलश घ्यायचे आहेत ते सुद्धा तुम्हाला घेऊ शकायचे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू टाकायचे आहे आणि एक झेंडूच्या फुलं जे असतील ना ते तुम्हाला त्यात पाण्यामध्ये टाकायचे आहे. आणि हे जे 2 कलश आहे ना ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला ठेवायचे आहे. कुठे
ठेवायचे आहे. तुम्ही बाहेरून साईडला ठेवलं तरीच अतिशय उत्तम शक्य असेल तर तुम्ही अतिशय आपल्या साईडला ठेवलं तरी सुद्धा चालतं. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी मुख्य प्रवेशद्वारावरती असे 2 कलश भरून ठेवलं तरी घरातल्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतं आणि आपल्या कधीही पैशाच्या कमतरताही जाणवत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. आणि म्हणून असे 2 कलश जे आहेत ते तिथे तुम्हाला भरून ठेवायचे आहे. यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरती आपल्याला रांगोळी सुद्धा काढायची आहे. शक्य असेल तर गुढीच्या रांगोळी काढा. ते शक्य नसेल तर तुम्ही रांगोळी तुम्हाला येत तर ते रांगोळी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती काढायची आहे. रांगोळी मुख्य प्रवेशद्वारावरती काढल्याने आपल्या घराबाहेर जी काहीच नकारात्मक आहे किंवा जे काही दोष आहेत तर ते नेहमीच नाहीसे होतात. आपल्या घराच्या मुख्य शांती समृद्धी येत असतं. म्हणून रांगोळी सुद्धा तुम्हाला काढायची आहे. आता ही सगळी पूजा तुमच्या करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, उंबरठ्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून तुम्हाला पूजा करायची आहे. धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा कुंकुवाने एक स्वास्तिक काढायचे आहे. स्वास्तिक काढल्यानंतर तुम्हाला प्रत्येक घरामध्ये असे एक वस्तूच्या आपल्याला व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये तुम्हाला हे हार घालायचे आहे. यामुळे घरात सुख शांती राहतो मांडले जातं. याच्याबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये ही एक उपाय सुद्धा करायचा आहे. म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी कडुलिंबाच्या पाना गूळ ओवा एकत्र करून तुम्हाला खायचे आहे. यामुळं वर्षभर आपली आरोग्य हे चांगली राहत असतो. शरीर जे काही दोष आहेत तर ते दूर होत असतात. अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होता. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. तर भेटूया अशाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.